शुभम पाहायला मिळत आहे, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी 3 मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला कल्पेश आपल्याला पाहायला मिळेल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विथ द बॅट. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कुणाल पाहायला मिळत आहेत. पंचाचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना असेल. खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देणार आहोत. खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती कुणाल तयार, स्ट्रायकर एंड वरती शुभम. पहिला चेंडू ड्राइव्ह करण्यात येतोय, फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून जजमेंट खराब आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा, पहिला ब्लास्ट, हा ब्रँडेड चौकार. चौकार येतो. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील शॉर्ट कव्हर रिझन मध्ये होते, पुढे सरसावले तोपर्यंत थोडस पाय स्किड झाला आणि त्याला अनुषंगाने आपण पाहतोय चेंडू बॉडीला ब्रश झाला होता. बॅकिंग चांगली झाली आहे, सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. तोपर्यंत सिंगल धाव एक्झिक्यूट शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आपल्याला प्लेयर पाहायला मिळतात. बळीराम ज्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. यावेळेस बॅटची कडा आणि यष्टी रक्षकाने टिपलाय झेल. पहिला झटका लागतोय आपण पाहू शकतो. गावदेवी खातिवली या संघाला 5 या आकड्यावरती फलंदाज कल्पेशची खेळी संपुष्टात. कल्पेश बॅक टू द पवेलियन. संजोग आपल्याला पाहायला मिळतोय यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. नक्कीच उल्लेख करेल संजोगचं. पहिल्या दिवसामध्ये खूप सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली होती. पहिल्या दिवसाचा विचार केला तर संजोग ज्याच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं जात होतं, आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय कुणालच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं जात आहे. थोडंसं आपण बॉलिंग लाईनअप चेंज होत असताना पाहायला मिळत आहे. परिस्थितीनुसार तुम्हाला बदलणं गरजेचं आहे, अन्यथा अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये तुम्ही नोकिया झाल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या मॅचेस मध्ये गोलंदाजी चांगली होती ती, परंतु क्रम जे मात्र थोडेसे आपण पाहिले तर नीट दिसत नव्हते. अगदी त्या क्रमांना चांगल्यानुसार सध्याच्या स्थितीला लावलं जाते आणि त्याला अनुषंगाने आपण पाहतोय पाली संघाने पहिली मॅच आजच्या दिवसामधील जिंकली. यावेळेस बॅटची कडा लागती. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, डॉट बॉलची समाप्ती होतीये. कुणाल असं मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. कुणालच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू होता, फटका देखील चांगला पाहायला मिळाला. फिल्डरच्या माध्यमातून जजमेंट खराब होतं आणि त्यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून अगदी खेळाडू कक्षाजवळ बॉल सीमारेषा पलीकडे गेला. त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती एक डॉट बॉल, एक विकेट आणि एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतीये. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, गॅप मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय फलंदाज गणेशच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 9 रन ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली अशी गोलंदाजी जी मात्र कुणालच्या माध्यमातून होती. या आपटलेला चेंडू होता, यष्टी रक्षकाने जजमेंट चांगली दाखवली, डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती होती. टीमची टोटल 1-9 पाहायला मिळेल. एका बाजूला खातेवली संघ, दुसऱ्या बाजूला पाली संघ. दोन्ही संघांकडे नौक्या खेळाडूंची मांदी आपल्याला पाहायला मिळते, परंतु पाली संघाचा विचार केला तर एक्सपिरियन्स खेळाडू देखील त्यांच्याकडे आहेत. 9 धाव धावफलकावरती, 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
बॉलिंग मार्क वरती संजोग पाहायला मिळत आहे दुसऱ्या षटकामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय शुभमच्या बॅट मधून. शुभम म्हटलं तर एक विस्फोटक फलंदाज, वादळाचं दुसरं नाव म्हणजे शुभम आहे आणि त्याच्या माध्यमातून अगदी त्याच प्रकारे कामगिरी होतीये. कल्पेश, गणेश, शुभम त्यासोबतच अनेक नवीन नवीन खेळाडू आपल्याला खातिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून टेम्परामेंट दाखवला जातोय आणि येणाऱ्या काळामध्ये हा संघ आश्चर्याचे धक्के देत मोठमोठ्या संघांना नक्कीच पराभूत करेल, यात काही शंका नसेल. कारण टेम्परामेंट दाखवला जातो. एकंदरीत 13 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचं मात्र नवीन द्यायचे. एक नवीन चेंडूचं मात्र एक चेंडू नवीन अंपायर कडे देखील द्यायचं. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. चला मॅच त्वरित सुरू करायचे. 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती होते. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळतोय. एकंदरीत इंडिव्हिज्युअल 3 चेंडूंमध्ये 2 चौकारांच्या मदतीने 9 धावांवरती आपण पाहू शकतो शुभम खेळतोय. दुसऱ्या बाजूला गणेश, ज्याच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट होता. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज शुभम ला परतायला लागते माघारी. झटका लागतोय दुसरा. 13 या आकड्यावरती गावदेवी स्पोर्ट्स खातिवली या संघाला. संजोग पाहायला मिळतात. त्या षटकामध्ये कमबॅक करून देतात. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. सतीश सरांना विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ यायचंय. यावेळेस बॅटची कडा लागली होती. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. नक्कीच उल्लेख करेल सतीश सरांचा देखील, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली जाते. सातत्याने कमी तिथे मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सतीश सर, त्यांचं देखील गोड असं कौतुक. दुसऱ्या बाजूला राम सर, ज्यांच्या माध्यमातून शिस्त आपल्याला पाहायला मिळतीये. शिस्तीचं दुसरं नाव म्हणजे राम पाटोळे, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीये. इथे फटका चांगला आहे. वेकेंट एरिया आणि त्या वेकेंट एरिया मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती. 17 रन ऑन द स्कोर कार्ड. 17 रन ऑन द स्कोरबोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. संजोग आपल्याला पाहायला मिळतील. षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट प्राप्त झाली होती. एक डॉट बॉल देखील आला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पाली संघाच्या माध्यमातून कमबॅक होत असताना बॅकफुट वरती जात असताना पाहायला मिळतात. इथे एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 पाहायला मिळेल. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. सलामीला आलेली जोडी कल्पेश आणि शुभम ही सध्याच्या स्थितीला तंबूच्या आश्रयाला जातीये. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती आलेले गणेश आणि संकेत यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळतीये. 12:52 पहिली इनिंग जी मात्र सुरू झाली, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे डाऊन दी बॉल फिल्डर येतात. फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन होतोय.
लागतोय तिसरा झटका. बॅटिंग करत असताना गावदेवी खातेवली या संघाला आपण पाहू शकतो 18 या आकड्यावरती तिसरा गडी बाद. दोन षटकांची समाप्ती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 9. दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाजांनी देखील लवकरात लवकर खेळपट्टीवरती यायचे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. तंबूमध्ये असलेल्या 2 प्लेयर्सनी आधीच रेडी राहायचे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. एकंदरीत 11 मिनिटांचा अवधी आतापर्यंत कंप्लीट होतोय 2 षटकांसाठी. या गोष्टीची नोंद पाली संघाने करून घ्यायची. बरोबर 12:52 पहिला चेंडू पडला होता. सध्याच्या स्थितीला 1:04 असे मात्र कंप्लीट झालेत. यावेळेस बॅटची कडा लागतीये. बॅटची कडा लागत असताना इस्टनचा वेग घेणारा चेंडू होता. फलंदाज होईल बाद. झटका लागतोय 4था. 18 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. आल्या पावली परतावं लागतंय सध्याच्या स्थितीला. संकेत बॅक टू द पवेलियन. यानंतर होणारी मॅच एका बाजूला एजे स्पोर्ट्स भातसई विपक्ष वेदांत स्पोर्ट्स दसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. वेदांत स्पोर्ट्स दसई टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे जे मात्र एजे स्पोर्ट्स भातसई टीम आपल्या कॅप्टनने देखील त्वरित रिपोर्टिंग करायचं. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिरकीचं आक्रमण याचे मात्र सध्याच्या स्थितीला केलं जाते पवनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्य आपल्याला पाहायला मिळतोय या गोलंदाजीतून. सातत्य जो मात्र आपण पाहू शकतो. टप्पा पकडलाय त्यानंतर त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. चेंडू पडल्यावरती गरकण गिरकी घेतोय. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होतोय आणि त्याला अनुषंगून बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. एकंदरीत 18 धावा धावफलकावरती. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या स्थिर स्थगित पाहायला मिळतीये. अजून एक डॉट बॉल येतो. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. एक विकेट. त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. पूर्ण प्रकारे वर्चस्व सध्याच्या स्थितीला गोलंदाजी करत असताना पाली संघ गाजवतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत कुणाल. कॅच होती कंप्लीट. अजून एका विकेटचं पतन. झटका लागतोय 5वा. 18 या आकड्यावरती. एक दर्जेदार असं आयोजन पाहायला मिळतोय. तितकं सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. राम पाटोळे म्हटलं तर इट्स नॉट अ नेम बॉस, इट्स अ ब्रँड, ज्यांच्या माध्यमातून पाहुण्यांचं आदर सत्कार सातत्याने केलं जातं. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू आहे आणि इथे मेडन षटक पाहायला मिळतोय. डबल विकेट मेडन षटक आपण पाहू शकतो. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळतीये.
पवनच्या माध्यमातून आणि अशा रीतीने 3 षटकांचा वाजविके समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती. चला जास्त टीम हँडल घ्यायचं नाहीये कारण 15 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालाय. 16वा मिनिट सुरू झालेला आहे. पाली संघ 20 मिनिटांमध्ये जर 4 षटक कंप्लीट झाले नाही तर मात्र 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 16वा मिनिट सुरू झालेला आहे. पाली संघ आम्ही वारंवार तुम्हाला ताकीद देतोय तरी देखील तुम्ही टीम हँडल घेतायत. आमचं काही जाणार नाहीये. तुम्हालाच एक अतिरिक्त खेळाडू 5व्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. विनंती आहे बादशाही टीम आपल्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा पाहायला मिळत आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पवनच्या माध्यमातून डबल विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 18 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे चांगला फटका आहे आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत असताना कडक कडकडाट सडक पे धडक असा षटकार. 24 धावा धावफलकावरती खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्यावरती प्रॉपर समाचार घेतला जातोय. एंड वरती भाऊ पाहायला मिळतोय ज्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली होती. 24 धावा धावफलकावरती षटक क्रमांक मार्गस्थ 4थं आणि या 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडू वरती आपण पाहतोय खरपूस समाचार घेतला जातोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस देखील पुल करायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 26 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम अशी मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. एका बाजूला आवाज पाली, दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स खातिवली. दोन्ही संघांच्या माध्यमातून सेम कॅलिबर दाखवलं जातं, सेम पोटेन्शियल दाखवलं जात आहे. इथे चांगला फटका आहे. भाऊच्या बॅट मधून येतोय तडाका. लॉंग ऑन ला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड बॉल सीमा पार षटकार. बत्तीस धावा धावफलकावरती 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. महागडं षटक पाहायला मिळतोय. कुणाल ज्याच्या माध्यमातून पहिले षटक हाताळण्यात आलं, 9 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये संजोगच्या माध्यमातून 9 धावा खर्च झाले. तिसऱ्या षटकामध्ये पवन ज्याच्या माध्यमातून मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी जी मेहनत केली होती या षटकामध्ये आपण पाहतोय त्या मेहनतीवरती पाणी सध्याच्या स्थितीला पंकजच्या माध्यमातून टाकलं जात आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा होते 18 आणि या षटकामध्ये 3 चेंडूंवरती धावा आल्या 14. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 32 आणि आता पूर्ण प्रकारे बॅकफुट वरून फ्रंट फुट वरती येण्याचं काम केलं जातं. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच मात्र ड्रॉप झालीये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. इथे झेल सुटली आणि झेल कोणाची सोडली आहे त्याच्या माध्यमातून मागच्या 3 चेंडूंवरती 2 षटकार लागले. अशा भाऊची झेल इथे सुटलेली पाहायला मिळतीये. तुम्ही भाऊची झेल सोडली परंतु भाऊ तुम्हाला सोडणार नाही यात काही शंका नसेल कारण त्याच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळती. येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल भाऊ किती घातक ठरलोय. जो मात्र या मॅच मध्ये 2 धावा एक्झिक्यूट होत आहेत. 34 धावा धावफलकावरती 34 रन ऑन द स्कोर कार्ड. आवाज पाली विपक्ष गावदेवी खातिवली अशी सामना पाहायला मिळतो. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर फटका सुजवलाय.
बॉल निघून चाललाय कव्हर पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे बाहूचा तडाखा हा येतो स्ट्रोक चौकार. हा षटक मागणं पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये 18 या षटकाच्या 5 चेंडूंवरती 20 धावा. मॅच होती कुठे क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात आणि अगदी तेच आपण या मॅच मध्ये देखील पाहतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो अगदी त्याप्रमाणे ही मॅच देखील करवड बदलताना पाहायला मिळतीये. शेवटच्या चेंडूवरती घेतली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये यश मिळत आहे भाऊला आणि अशा रीतीने षटक क्रमांक होतोय 4थं समाप्त. 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 21 मिनिटांचा टाइम जो मात्र अवधी कंप्लीट होतोय. एकंदरीत 21 मिनिटं घेण्यात येत आहेत पाली संघाच्या माध्यमातून. त्यामुळे एक खेळाडू अतिरिक्त तुम्हाला नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू देखील 2 वेळा मैदानाच्या बाहेर गेला होता खूप अवधीसाठी. त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये फलंदाज देखील आतमध्ये येत असताना थोडा अवधी घेतला होता. आमच्या माध्यमातून तो कॉल देखील देण्यात आला होता. त्यामुळे 5 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळतील. 21 मिनिटं लागले परंतु त्यासोबत आपण पाहिलं तर या 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना अनुषंगून आपण 5 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर ठेवण्यासाठी परमिशन देत आहोत. बॉलिंग मार्क वरती बळीराम पाहायला मिळतील या षटकामध्ये. 5व्या अंतिम भैरवी षटकामध्ये आपण पाहू शकतो 39 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार बळीराम. इथे चांगला फटका आहे आणि धावा चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय काव कॉर्नर सीमारेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती एक धाव एकवटली स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती क्लास पाहायला मिळतोय भाऊचा. बॉल सीमा पार षटकार येतो. 45 धावा धावफलकावरती. मॅच होती कुठे आणि मॅच आलीये कुठे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतोय त्याप्रमाणे ही मॅच देखील रंग बदलताना पाहायला मिळतीये. 45 धावा धावफलकावरती. इथे वाईड बॉल पाहायला मिळतोय. ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पाली संघासाठी डू ऑर डाय मॅच पाहायला मिळतीये कारण त्यांच्या माध्यमातून मागची मॅच जिंकली होती परंतु ही मॅच देखील तितकीच क्रुशियल आहे. ही मॅच जर हरले तर मात्र बॅकफुट वरती या लीग मध्ये ते जातील. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक झालेत फंबल. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. सातत्याने आपण पाहिलं तर रन बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फिल्डिंग स्टँडर्ड थोडेसे कमी पाहायला मिळतात. ज्या वेळेस मिसफिल्ड पाहायला मिळते त्या वेळेस 2 धावा एकवटल्या जातात आणि त्या वेळेस भाऊ स्ट्राईकवर पाहायला मिळतोय आणि पुढच्या चेंडूवरती मोठे फटके भाऊ मारतोय. इथे फुलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर ओव्हर द फिल्डर हेड. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. बाहूच्या माध्यमातून हा येतोय चौकार. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मागच्या 9 चेंडूंमध्ये 34 धावा ज्या मात्र एकवटण्यामध्ये यश मिळतोय खातिवली या संघाला आणि भाऊच्याच माध्यमातून त्या सर्व धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक चांगला फटका आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल केलेला स्ट्रोक. फुल पॉवरफुल वंडरफुल षटकार पाहायला मिळतोय भाऊच्या बॅट मधून. 58 धावा धावफलकावरती भाऊची कॅच सोडली होती. त्याच वेळेस मी म्हटलं होतं की भाऊ तुम्हाला सोडणार नाही आणि तेच पाहायला मिळतोय. 40 धावा ज्या मात्र मागच्या 10 चेंडूंमध्ये भाऊने एकवटल्यात. येस 39 धावा ज्या मात्र भाऊच्या माध्यमातून एक अवंतरची धाव पाहायला मिळतीये. इथे देखील पुल करण्यात येतोय. अजून एक चांगला फटका आहे. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 64 धावा धावफलकावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
45 धावा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन भाऊचं पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी फलंदाजी आपण पाहू शकतो. 5 गडी गमावले होते परंतु त्यानंतर कमबॅकची गरज होती आणि भाऊच्या माध्यमातून तो कमबॅक झालाय. आणि इथे देखील षटकार पाहायला मिळतो. एकचा बॅटचा फेज ओपन करायचे भाऊ. अप्रतिम अशी कामगिरी इंडिव्हिज्युअल 51 धाव्यांची कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतो आणि स्टेटमेंट देतोय की जब आई ती बारी मेरी तब आधा किल्ला डेरता और काप रहे थे दुश्मन मैदान के अंदर क्योंकि मैदान के अंदर भाऊ नाम का शेर खेल रहा था. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र भाऊच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघाला गरज होती 3 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती होत्या. तिथून मात्र आता समीकरण पाहायला मिळतोय. येणारे 30 चेंडू 71 धाव्यांची गरज. व्हॉट अ ग्रेट पीस ऑफ बॅटिंग. अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळते. भाऊ याच्या माध्यमातून टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो, कारण भाऊच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल 51 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. यानंतर होणारी मॅच बादशाही विपक्ष धसई दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. टॉस जो मात्र आपण करणार आहोत. इंडिव्हिज्युअल 12 चेंडूंमध्ये 51 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला भाऊच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आय थिंक इंडिव्हिज्युअल या सीझनचा सर्वात बेस्ट असू शकतो. 12 चेंडूंमध्ये 51 धावा ज्या मात्र आपण पाहतोय भाऊच्या माध्यमातून ज्या मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली. 70 धावा धावफलकावरती 71 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. 30 चेंडूंमध्ये 71 धावेंची गरज. एका बाजूला बादशाही दुसऱ्या बाजूला धसई. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जो मात्र होत असताना आपण पाहू शकतो. टेल असं कॉल आहे आणि हेड पडलेला आहे. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचंय. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बादशाही या संघाने सर्वप्रथम टॉस जिंकल्यावर आपला डिसिजन सांगायचा आहे. फिल्डिंग करणार आहेत. संघाच्या माध्यमातून खूप चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मला आत्ताच कळतंय की तुमच्या माध्यमातून अगदी काही दिवसांपूर्वी नेट जे मात्र बांधण्यात आलं जेणेकरून नवीन खेळाडूंना प्रॅक्टिस जी मात्र करता आली पाहिजे. कशी कामगिरी पाहायला मिळते नवीन यंगस्टर यांच्या माध्यमातून? सर्व आता चांगले खेळतात. प्रॅक्टिस केली तर अजून चांगले खेळतील. प्रॅक्टिस केली तर अजून चांगली खेळतील यात काही शंकाच नाहीये. तर मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 मॅचेस तुम्ही जिंकलेल्या आहेत. शेवटची मॅच लीग फॉर्मॅट मधली आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या बाजूने असेल. काय म्हणाल कशी कामगिरीची मात्र अपेक्षित असेल? चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू. शेवटची मॅच आहे, जिंकून टॉप राहण्याचा प्रयत्न करू. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा मी येतोय दसई टीमच्या कॅप्टन कडे. दादा टॉस जो मात्र आपण हारला, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? आम्ही पण बॅटिंगच घेणार होतो, कारण की वातावरण गरम आहे, त्याच्यामुळे जरा चेसिंगला आम्हाला चेसिंग द्यायची आहे कल्पेला, आणि कल्पेश सारखा चांगला फलंदाज लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या बाजूने क्रुशियल मॅच आहे, कारण 3 मॅच मध्ये 2 मॅच जिंकलेले आहेत, 1 मॅच तुम्ही हरलेले आहेत, त्यामुळे ही मॅच तुमच्यासाठी खूप क्रुशियल आहे. काय म्हणाल या मॅच साठी आणि संघाला काय सांगाल? संघाला सांगण्याचं म्हणजे जर वेळेवर आलो असतो, पहिली मॅच थोडासा प्रॉब्लेम झाला, काल मॅच खेळलो, थोडा थकवा जाणवला, प्लेयरांना सवय नाही आहे, सवय करू आणि चांगला खेळ करून समोरच्या टीमला प्रयत्न करू हरवण्याचा. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. टॉस होतोय कंप्लीट, टॉस जिंकलेला आहे. एजे स्पोर्ट्स बादशाही या संघाने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी वेदांत स्पोर्ट्स धसई या संघाला. मॅच आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय पाली. पहिल्या डावात आपण पाहिलं बॅटिंग करत असताना जबरदस्त कामगिरी भाऊची. इंडिव्हिज्युअल 12 बॉल मध्ये नॉट आउट 51 51 धाबेचं त्याचं योगदान. अर्धशतक या मॅच मध्ये त्यांना साकारलेलं आहे आणि 71 धावसंख्येचं लक्ष घेऊन डोळ्यासमोर मैदानामध्ये बॅटिंग साठी सलामीवीर ओमसाई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट कळगुण.
आघाडीला विनायक आपण बघत आहोत, त्याच्यासोबत कुणाल. पहिला बॉल लेग स्टिकला मिस करून झाला. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड केले जाईल. शुभमला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी. अ कॅपेबल अँड फ्लेक्झिबल ऑलराऊंडर फ्रॉम टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली. पॉवर प्ले मध्ये सध्या गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू एक अवांतर धाव. त्यानंतर बॅट अँड पॅड मध्ये हाफ फुलर लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर तो फसला. रनआउटचा चान्स बनवला होता मात्र एसटीएनचा वेध घेता आला नाही. बॅकअप करण्यात आलेलं विकेट किपर कडून डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये 12 चेंडूत इंडिव्हिज्युअल नॉट आउट 51. 51 धावेची वादली संस्मरणीय खेळली आपण पहिली भाऊची. त्याच कारणास्तव स्टेबल पोझिशन मध्ये या मॅच मध्ये सद्यस्थितीला आपण बघत आहोत. 71 धावसंख्येचं संरक्षण करत असताना द्वितीय सत्रात टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवलीला. फुलरली ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. इनफिल्ड मधून मिडविकेटचे फिल्डर पोहोचतायत. उचलून फेक केली जाईल. थोडे मिसफिल्ड मिस्टेक आणि त्याच कारणास्तव दुसरी धाव देखील आता सहजरित्या पूर्ण करत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या स्कोर कार्ड वर 3 या आकड्यावरती. 71 टू विक्ट्री. 71 धावसंख्येचं लक्ष. सुरुवात वाईड न झाली होती. त्यानंतर डॉट चेंडू आणि नुकताच मिड विकेटला या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपण पाहिलेल्या आहेत. आघाडीला कल्पेश. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केल्या समोर मिड ऑफ आतमध्ये प्रॉपर प्लेसमेंट. लॉंग ऑनच्या फिल्डरला संधीच नाहीये. पहिल्या टप्प्यावरती बॉल जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स वरती रूप येतोय तो चौकार. चौकारासोबत आपण बघत आहोत सध्या हे धावफलक या मॅच मध्ये. 71 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना होम साई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाचं 7 ऑन बोर्ड. 7 धावा याच बरोबर धावफलकावरती. बॅकफुटर आले. इनफिल्ड मध्ये प्रॉपर प्लेसमेंट. विडॉपचा फिल्डर आतमध्ये डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. तिन्ही यष्टी अगदी समोर होत्या. रनआउटचा चान्स देखील नाकारता आला नसता परंतु डायरेक्ट हिट करता आला नाही त्या ठिकाणी. ऑन द टार्गेट थ्रो आला नाही. एक सिंगल त्या ठिकाणी सहजरित्या आपण बघत आहोत पूर्ण करण्यात आलेली. या सिंगलच्या जोरावर स्कोर सध्या 8 या आकड्यावर. पॉवर प्ले मध्ये सध्या गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. शुभमला 4 बॉलचा स्पेल देता संपलाय. 8 धावा त्यानं खर्च केलेला आहे. 14.20 ची धावगती. प्रति 5 षटकांच्या पाठीमागे 71 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना गाठायची आहे ती होमसाई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाला. सलामीवीर आपण बघत आहोत कुणालला सध्या ऑन स्ट्राईक. बॅकफुटर आले. तदनंतर रूम बनवला. शफल झाले. स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे या सफल फटका. स्कोरलेग सीमा पार. डावाचा पहिला तडाखा हा षटकार. सहाच्या सोबतीने हे धावफलक आपण बघत आहोत सध्या 14 या आकड्यावरती. रिक्वान रडेट देखील 14.20 त्या अनुषंगानं या मॅच मध्ये आता 4 बॉल फलंदाजी. सडेतोड प्रत्युत्तर सध्या सुरू आहे. महत्वपूर्ण द्वितीय सत्रात होमसाई स्पोर्ट्स आवाज पालीकडून. कुणालच्या बॅटमधून डावाचा पहिला मॅक्सिमम आपण बघत आहोत. धावा संख्या 14 या आकड्यावरती. स्टील 1 टू गो. एक बॉल अजूनही बाकी. ओव्हर नंबर 1 चा दबाव दडपण थोडं प्रेशर बनवलं शुभमवर. सॉफ्ट हँडेडली फक्त सन्मान देण्यास भाग पाडलं. कमी गती होती या चेंडूवरती. व्हेरिएशन आपण बघत आहोत अंतिम चेंडूवरती. मागच्या षटकारानंतर धावफलकाला दिलासा देणारा महत्वपूर्ण डॉट बॉल त्या ठिकाणी पेश करत असताना ओव्हर नंबर 1 चा गेल कंप्लीट. 71चं लक्ष समोर. धावा बनवलं गेल्या पहिल्या षटकात 14 आणि समीकरण अजून या मॅच मध्ये 24 चेंडू 4 षटक 65 धावसंख्येचं. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्डअप करत असताना कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत 2 चेंडू 6चं कुणालचं. तर त्याच्या समेत विनायक 4 चेंडूत 1 चौकार 1 डबल 1 सिंगल 1 डॉट. ओव्हरऑल 7चं कॉन्ट्रीब्युशन. पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी 14 धावेची आपण बघत आहोत. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. ग्रुप डी मधील या निर्णायक लढती आज चेंद्रून प्रीमियर लीगच्या 8व्या संस्करणामध्ये 3ऱ्या दिवसामध्ये आपण बघत आहोत. वाऱ्याचा ओघ सध्या जास्त जो पोषक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पाहिजे कशा पद्धतीने त्याचा ऍडव्हान्टेज घेतलं जाईल लेफ्ट हँडर बॅटर कडून जो सध्या ऑन स्ट्राईक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर षटक सध्या सुरू झालंय. दुसरं बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत गणेशला. पहिल्या डावामध्ये मिडन ओव्हर
विथ 2 विकेट आपण पाहिलं पवन कडून. मात्र अंतिम 2 षटकात पंकज आणि बळीराम यांनी अनुक्रमे 21-31 टोटली 52 धावा खर्च केल्या. त्याच कारणास्तव टार्गेट चेस करत असताना आता थोडी दमछाक या मॅच मध्ये होईल ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालीची. निर्णायक सेकंड पॉवर प्ले, षटक दुसरं बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत गणेशला. पहिला बॉल बॅट वरती हवा तसा कनेक्ट झाला नाही. मिडॉनला बीट करत असताना बॉल मागे लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचला मिडॉनच्या दरम्यान, तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण करण्यात येईल. सिंगल धाव्याच्या जोरावरती सध्या आपण स्कोर बघत आहोत 15 ऑन बोर्ड. 15 धावा याच बरोबर दाफलकावर. पहिल्या बॉलवरती स्ट्राइक रोटेट करण्यात आलेली आहे. ऑन स्ट्राइक कुणालला आपण बघत आहोत. स्विच हिट रिव्हर्स टीम ऑफ ब्रेक होता, लाईन रीड करता आली नाही, फार लवकर पोझिशन बनवली होती. ऑन स्ट्राइक कुणाल जणू काही प्री मेडिकेटेड स्ट्रोक खेळण्यासाठी दुसरं जे होता, मात्र बॉल हवा त्याला त्या पोझिशन मध्ये आला नाही. वेग चांगला पाहायला मिळाला या बॉलवरती. बरोबर थापाटवरती जाऊन आदलत असताना निर्धाव चेंडू आणि या समवेत कमबॅक पुन्हा एकदा गावदेवी स्पोर्ट्स खातिवलीचं धाव फलक आपण बघत आहोत 15 या आकड्यावर. शफल झाले तदनंतर लॉंग लेगला हा सफल फटका आपल्याला पाहायला मिळेल. बॉल जाईल एका टप्प्यावरती लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बॉसवरती रोप 4 धाब्यांसाठी चौकार. गुड शॉट. ऑफ्टमच्या बाहेर कमिट झाले होते. शॉट ऑफ गुडलेन पाहिलं. रूम क्रिएट करत असताना चांगला फटका एक्झिक्यूट केला. खाली क्षेत्राची निवड करत असताना चौकार सध्या या षटकातील पहिला येत असताना कुणालच्या बॅटमधून धाव फलक आपण बघत आहोत. चौकाराच्या मदतीनं 19 या आकड्यावर. बावन्न धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये. 21 चेंडूंचा खेळ बाकी असताना कमी गती पॉज अँड एक्झिक्यूट. फिल्डर उपस्थित होते मात्र ते बनून राहतील. दर्शक बॉल पाठवलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अद्भुत अविश्वसनीय बेधुंद फलंदाजी. मागचा 4 लॉंग लेगला तदनंतर लगेचच आक्रमण. हा देखील केला पलटवार. मिडविकेट सीमा पार. षटकार. 6च्या मदतीने धावफलक आपण बघत आहोत. वेगानं सध्या पुढे फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना बॅटिंग करणाऱ्या ओमसाई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाचं 25 ऑन बोर्ड. 25 धावा याच बरोबर आपण बघत आहोत. धावफलकावरती क्वार्टर सेंचुरी हॅज बीन कंप्लीट. चांगल्या टच मध्ये चांगल्या रिदम मध्ये या मॅच मध्ये सध्या बॅटिंग सुरू आहे. रनचेस करत असताना कुलाल कडून पहिल्या विकेटसाठी 25 धाब्याची बेशकिमती भागीदारी देखील आता दोन्ही बॅटर्सनी बिल्डअप केलेली आहे. धावसंख्या 25, समीकरण 46 धावसंख्येच्या मॅच मध्ये. चेंडू बाकी आहेत ते या निर्णायक 17 मध्ये अंतिम 20 चेंडू. समीकरण आपण बघत आहोत 46 धावसंख्येचं. चॉप केल्यासमोर मिड ऑफचा फिल्डर पोहोचला बॉल पर्यंत. डायरेक्ट हिट देता येईल का? पोझिशन मध्ये नव्हते त्याच कारणास्तव थ्रो थोडा वाईड आला. एक सिंगल सहजरित्या त्या ठिकाणी पूर्ण करत असताना धावसंख्या आपण बघत आहोत सिंगलच्या जोरावर 26. 26 धावा याच बरोबर आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू असताना 12 रन्स आतापर्यंत खर्च करण्यात आलेले आहेत गोलंदाज गणेश कडून. लेफ्ट हँडर बॅटर सध्या ऑन स्ट्राइक विनायक. स्टील 1 टू गो. थांबले पॉज अँड एक्झिक्यूट. वाट पाहिली बॉलची आणि तदनंतर वाट लावली. बॉल पाठवला स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यानेशी षटकाची सुरुवात दमदार तदनंतर शेवट देखील समर्पक. चौकार. षटका आपण बघत आहोत महत्वपूर्ण 2 संपलेली आहेत. पॉवर प्ले मध्ये हवा तो रन रेट हवी ती आवश्यक धावगती सध्या मेंटेन करत असताना द्वितीय सत्रात गावदेवी स्पोर्ट्स खातोलीच्या विरोधात आपण बघत आहोत ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालीला. धावसंख्या 30, समीकरण 18 चेंडू 3 षटक 41 टू रिक्वायर्ड. 41 धावसंख्येची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत 13.67 धावसंख्येचा. बॉल इमिडिएटली पाठवा. मॅनेजमेंट कमिटी बॉल हवाय. पंचांकडून डिमांड तशी झालेली आहे. षटक देखील 2 संपलेली आहेत. सो आय थिंक आता ओल्ड बॉल मैदानामध्ये पोहोचवला जाईल. येस इट इज. षटक 2 संपलेले त्याच कारणास्तव जुना चेंडू
मैदानामध्ये पाठवण्यात येईल. षटका आपण बघत आहोत, 2 संपलेली आहेत. 30 धावा धावफलकावरती, 18 चेंडू 3 षटक, 41 इक्वेशन. पहिल्या दोन्ही बॅटर्सने या मॅच मध्ये छाप सध्या सोडलेली आहे. चांगल्या पोझिशन मध्ये आपण बघत आहोत. 71 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालीला 30 धावेची बेशकिमती भागीदारी पहिल्या विकेटसाठी, ज्यामध्ये योगदान 6 चेंडू इंडिव्हिज्युअल 17 धावसंख्येचं 2 षटकार 1 चौकार सोबत कुणालचं, तर विनायक त्याची सोबत त्याची साथ देत असताना 6 बॉलमध्ये 2 चौकारांची इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन देतोय 12 धावेचं. ओव्हरऑल पार्टनरशिप आपण बघत आहोत. ऑनफिल्ड अंपायर, स्क्वेअर अंपायर ला सूचना आलेल्या मॅनेजमेंट कमिटीकडून मॅच डिले करू नका, सामन्याचा रिदम मोमेंटम ब्रेक करू नका, इमिडिएटली फिल्डिंग सेट करा, लक्ष सुद्धा. आई गावदेवी स्पोर्ट्स खातेवली पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह ओव्हर प्रोडक्टिव्ह षटक आपण पाहिलं. शुभमचं 14 धावा त्याने खर्च केल्या. सेकंड ओव्हर मध्ये गणेशच्या विरोधात 16 आल्या, 2 षटक 30 बनवल्या गेल्या. कंपॅरिझिंग टू दॅट आता 18 चेंडू 3 षटक, आवश्यकता 41 धावसंख्येची. संकेतला आपण बघत आहोत गोलंदाजी करता, क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. अठरा चेंडू 3 षटक 41, 41 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. नेक्स्ट मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एजे स्पोर्ट्स बादशाही आणि त्यांच्या विरोधात वेदांत 11 दसई या दोन टीम दरम्यान. एजे स्पोर्ट्स बादशाहीचे कॅप्टन कल्पेश यांनी नाणेफेकीचा गोल जिंकलेला आहे. पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करत आहेत, तर फलंदाजीचं पाचारण आमंत्रण त्याने दिलेलं आहे. विरोधी वेदांत 11 दसईला दोन्ही टीमनं रेडी राहा. बरोबर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती बॉल हरवलाय. त्याच कारणास्तव मॅनेजमेंट कमिटी आता जो काय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल त्याला अनुसरून तुम्हाला मॅच कंटिन्यू करावी लागेल, लक्ष सुद्धा. थोडी चर्चा सध्या सुरू आहे ऑनफिल्ड अंपायर स्कुर्ले अंपायरची आमच्या मॅनेजमेंट कमिटी सोबत. संघाचे क्रिकेटर मिर्झा त्या ठिकाणी होते, ज्यांनी हा बॉल पुन्हा एकदा आमच्या मॅनेजमेंट कमिटी पर्यंत पोहोचवलेला आहे. थँक्स टू फॉर दॅट. मिर्झाचा देखील आपण आभार व्यक्त करूया. जाऊयात मॅच कडे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. संकेत बॉलिंग मार्कवर 18 चेंडू 3 षटक 41 ची आवश्यकता. आवश्यक धावगती रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट आपण बघतो 13.39 चा. हे महत्वपूर्ण तिसरं षटक जरा जास्त वेळ घेता. शुभम लक्ष सुद्धा. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. पहिला बॉल बॅकफुटवर येत असताना आपण पुल केला, गॅप मोठा आहे, फिल्डर टीम मधून पोहोचतायत, उचलून फेक होईल. सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे आणि दुसरी धाव देखील नॉसरा करेनला त्या ठिकाणी वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. 2च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत. पुढे 32 या आकड्यावर. बत्तीस धावा धावफलकावरती. 17 चेंडू समीकरण या मॅच मध्ये आपण बघत आहोत. 39 धावसंख्येचं. बॅकफुटवर आले, समोर चॉप करतायत. मिडॉनला बीट करत असताना बॉल डीप मध्ये लॉंगॉनला मिसफील झाली. थोडा वेळ घेतला होता चेंडू उचलण्यासाठी क्षेत्ररक्षकाने, मात्र एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगल धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 33 धावा याचबरोबर धावफलकावरती. 16 बॉल 38चं समीकरण या मॅच मध्ये आपण बघत आहोत. अजूनही शेष शिल्लक आहे.
पार्टनरशिप तर बिल्डअप झाले, परंतु दाफलकाला एकीकडे वेग देखील द्यायचा हे देखील विसरून चालला नाही ओम साई स्पोर्ट्स आवाज पालीला. लेफ्ट हँडर बॅटर ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत विनायक. तास कारणास्तव 4 फिल्डर सध्या आपण ऑन साइडला बघत आहोत. थांबले, हुक केला, स्कोर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, ट्रॅप इनलं होतं आणि सरते शेवटी 33 धाब्याची भागीदारी आता ब्रेक केली आहे. या इनिंगच्या 15व्या चेंडूवरती गोलंदाज संकेतनं फलंदाज बाद माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी सलामीवीर लेफ्ट हँडर विनायक. धावसंख्या आपण बघत आहोत 33 आकड्यावरती. पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप बिल्डअप होत होती, ज्या भागीदारीची चर्चा आपण करत होतो, ती पार्टनरशिप आता मोडीत काढलेली आहे. न्यू बॅटर संजोग सध्या मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी जबरदस्त राहिली होती संजोगची विथ कॉन्फिडन्स. त्याच कॉन्फिडन्सने त्याला आता निर्णायक महत्वपूर्ण द्वितीय सत्रात विथ द बॅट त्याच पद्धतीनं योगदान द्यावं लागेल. धावसंख्या 33, 15 चेंडू बाकी आहेत आणि 15 चेंडूत विजयाचं समीकरण आपल्या समोर. 38 रिक्वायर्ड. 38 ची आवश्यकता. आणखीन एक लेफ्ट हँडर संजोग सध्या टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर. लाईन इथे चांगली, स्विंग अँड मिस, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. तसा संजोग गोलंदाजीसाठी त्याचा विरोधात आपण बघत आहोत संकेत कडून आणखीन एक चांगला बॉल सध्या पाहायला मिळाला. सुरुवात इकॉनॉमिकल झालेली आहे. 4 बॉलचा स्पेल संकेतने टाकलाय. अवघ्या 3 धावा देत असताना महत्वपूर्ण एक धक्का त्याने दिलेला आहे ओमसाई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाला. स्टील 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत महत्वपूर्ण तिसऱ्या षटकाचे. ऑन साइडला दिशेत दिले, बॅटच्या अगदी टोईनला बॉल ब्रश होतोय. एक सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धाबेसाठी कॉल होता विकेट किपर इंड वरून सलामीवीर कुणालचा, परंतु स्पष्ट नकार देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी संजोग कडून. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत 34, 34 या आकड्यावर. अंतिम चेंडू ओव्हर नंबर 3 चा सध्या सुरू असताना सदतीस धावसंख्येची आवश्यकता अजूनही. लोबो फुल टॉस करून स्लॉग इट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. वेगावरती चांगलं नियंत्रण अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट अचूक गोलंदाजी आपण बघत आहोत. इकॉनॉमिकल कामगिरी मागच्या 2 षटकात धावसंख्येचा वाहणारा भरधाव वेग आणि तदनंतर स्पीड ब्रेकर बनून गतिरोधकाची भूमिका ओव्हर नंबर 3 मध्ये बजावलेली ती गोलंदाज संकेतनं. अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्या. षटक 3 संपली. धावसंख्या आपण बघत आहोत 34, 34. इक्वेशन ऑन स्क्रीन आपल्या समोर. 12 चेंडू आणि 71 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 18.50 धावसंख्येची आवश्यक धावगती. रनसभेत त्या ठिकाणी 37, 37. त्याला स्ट्राईक मिळाली नाही. तो जसा स्ट्राईक पासून दूर गेला तस तशा अडचणी वाढलेल्या आपण बघत आहोत ओमसाई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघासमोर. धावसंख्या सिंगलला 35, समीकरण 11 चेंडू आता आवश्यकता 36 धावसंख्येची. कुणाल ऑन स्ट्राईक.
बॅकफुटर आले हुक करतायत शॉर्ट फायरिंगला बीट करत असताना बॉल मागे बॅकअप अवेलेबल झाले लॉंग लेग वर मात्र त्या फिल्डरलाही भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्ग होताना पाहायला मिळेल अंपायर सिग्नल हा येतोय चौकार या 4 धावा थँक्यू डीजे चौकारासोबत धावसंख्या आपण बघत आहोत 39-39 या आकड्यावर 10 चेंडू 32 समीकरण आता या मॅच मध्ये क्लीन बोल्ड लेग स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली गोलंदाज विराजनं मॅचची प्राइज विकेट सलामीवीर कुणाल माघारी परतलाय हा महत्वपूर्ण धक्का ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालीला दुसरा फलंदाज बाद थँक्यू डीजे महत्वपूर्ण सामन्यात आपण बघत आहोत 24 धाव्याचं योगदान 11 चेंडू 2 चौकार 2 षटकारांशी देत असताना माघारी परतलेले आहेत कुणाल संजोगच्या सोबतीने न्यू बॅटर टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 4 या पोझिशन वरती सध्या मैदानावरती मार्गस होताना आपल्याला पाहायला मिळेल राहुल 9 चेंडू 32 समीकरण या मॅच मध्ये 71 टू विन 71 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण बघत आहोत द्वितीय सत्रात ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालीला मिस टाइम चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही रनआउटचा चान्स तिन्ही यष्ट्या समोर डायरेक्ट किट आणि बाहेर परतावं लागेल संजोगला धावतीच्या स्वरूपात हा तिसरा धक्का न्यू बॅटर पवन सध्या मैदानावरती कॉलिंग चुकलं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड कम्युनिकेशन त्याचा मोबदला आता मैदानावरती मोजावा लागला संजोग देखील आता माघारी परतले टॉप ऑर्डरचे तीनही बॅटर मैदानाच्या बाहेर परतलेले आहेत ओमसाई स्पोर्ट्स आवाज पाली समोर आता चॅलेंज तगड झालेलं आहे रनचेस करत असताना सध्या थोडी पिछाट त्यांची सूर्य रिलीफ हवा या मॅच मध्ये हवाय त्यांना सुटकेचा मोकळा श्वास तर त्यासाठी या निर्णायक 2 बॉल वरती मोठे स्ट्रोक येणं कंपल्सरी आहे लेफ्ट हँडर बॅटर पवन सध्या ऑन स्ट्राइक 8 चेंडू 32 ची आवश्यकता प्रत्येक बॉल वरती 4 धावा हव्यात पहिला बॉल बॅकफुटवर पवनचा पुलचा तडाखा संघर्षाचा शंखनाद करणारा हा एव्हर क्वालिटीचा ऐसा ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार स्कोर आपण बघत आहोत या षटकारासोबत 45 या आकड्यावर निर्णायक 1 चेंडू आपण बघत आहोत महत्वपूर्ण 4थ्या षटकाचा जुनी बाकी आहे समीकरण 7-26 लाईन इथे मिस झाली बॉल थोडा खाली राहिला बाउन्स मिळाला नाही जो अपेक्षित होता स्ट्रायकर येण्यावरती पवनला षटकारानंतर मिनी कमबॅक त्या ठिकाणी आपण बघत आहोत गोलंदाज विराज कडून डॉट बॉलची संख्या निर्धाव चेंडूची समाप्ती षटक 4 संपले 71चा पाठला करत असताना 45 बनवल्या गेल्या आणि अंतिम षटकात समीकरण आपल्या समोर 6 चेंडू आवश्यकता 25 धावेची 6-26 समीकरण आहे सिडीत शेवटचा चेंडू डॉट आलेला आहे चला लगेचच क्षेत्ररक्षण सज्ज करा टीम ऑर्डर लक्ष सुद्धा
आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली कल्पेश करतात गोलंदाजी. निर्णायक द्वितीय सत्राचं हे अंतिम अखेरचं षटक. 6-26 समीकरण. लेग साइडला प्रोटेक्शन जास्त देण्यात आलेलं आहे. 4 फिल्डर आपण बघत आहोत तैनात झालेले आहेत. स्कोर लेग मिडविकेट काऊ कॉर्नर त्याचबरोबर स्टेटिश लॉंग ऑफ सेट आहे. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश मिड ऑफ अगदी आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये आणि त्यासोबत शॉर्ट थर्ड मॅन. पहिला बॉल पाहत होता बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर खोदून काढला. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटातली ताकद झोकली आणि बॉल पाठवलाय पहिल्या बाउन्स वर सीमारेषा पार चौकार. 4 धावेच्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत 49. 49 धावा दाखल करत होती. 5 चेंडू जाता आवश्यकता 22 22 धावेची. 5 बॉल 22 हे समीकरण या मॅच मध्ये. मोठे स्ट्रोक येत राहिले तर इंटरेस्टिंग होईल बॅटल. लाईन आता मिस केली. राऊंड विकेट आले. अँगल क्रिएट केला. हलकासा आउटस्विंग होताना चेंडू आपण बघितला या मॅच मध्ये कंप्लीट झालेला आहे. होम साई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाचं. तीन चेंडू 21 धावा हे समीकरण. लक्ष देखील आता थोडा आवाक्या बाहेर आपण बघत आहोत. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. जरी झालाय थोडा उशीर तरी मी कार्यक्रम करणार पद्धतशीर हे सांगून देतो त्या ठिकाणी पवन. आणि पवनच्या बॅटमधून आलाय हा दमदार षटकार. 6 धावा. षटकाराच्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत अब तक 56. 56 धावा याचबरोबर स्कोरबोर्डवर. 2 चेंडू आवश्यकता 15 धावा संख्येची. एक्स्ट्रा बॉलचा अपवाद वगळला तर या मॅच मध्ये सध्या तरी वन साइड बॅटल आपण बघत आहोत. मात्र एक्स्ट्रा रन्स जर आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमी तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. फाईट होईल डेफिनेटली. 2 चेंडू 15 हे समीकरण आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचे. स्पोर्ट्स बादशाह त्यांच्या विरोधात वेदांत 11 दसई. ऑन साइडला पूल करत असताना संघर्ष अजूनही सोडला नाहीये हे सांगून देतोय बॅटर पवन. आणि बॅटिंग ऑर्डर वरती या बॅटरला कॅप्टननं लवकर प्रमोट का केलं नाही हा प्रश्न आता उपस्थित झालाय. आणखीन एक षटकार. धावा संख्या 62 या आकड्यावर. अंतिम चेंडू वरती आता 9 धावेची आवश्यकता. 1 बॉल 9 हे समीकरण या मॅच मध्ये. चार चेंडू इंडिव्हिज्युअल 3 षटकार 18 धावसंख्येचं योगदान पवनचं. विजय जरी दूर असला तरी देखील प्रयत्न पवनचे अंतिम टप्प्यापर्यंत सुरू असलेले आपण बघत आहोत. एकटा लढला या मैदानावरती. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा त्यावरती मिळेल ते एक सिंगल आणि 8 धावेनिशी या महत्वपूर्ण सामन्यात विजयश्री आपण बघत आहोत संपादित केलेला आहे. तो टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली क्रिकेट संघानं. एंड ऑफ सेकंड इनिंग महत्वपूर्ण द्वितीय सत्र समाप्त झालेलं आहे. विजयश्री आपण बघत आहोत आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवलीचा. आणि सामन्याचा सामना